माझे नाव रणजित फडतरे. मी बारावी कला शाखेत शिकत आहे. आज आपल्या शाळेमध्ये 11वी या वर्गाचं वेलकम झालं. ते खूप छान प्रकारचं वेलकम होतं. तुझ्या वेळी झालं का असं वेलकम? हां, आमच्या वेळेस पण झालं, पण यावेळेस 11वी या वर्गाचं वेलकम खूप चांगल्या प्रकारे झालं. त्यांचं वाजत गाजत म्हणजे त्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी केली आणि ते खूप खरंच चांगल्या प्रकारचं झालं. आम्हाला पण आनंद वाटला की 11वीचं वेलकम आम्ही एवढ्या छान प्रकारे केलं आणि 11वीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आनंद झाला की 12वीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आम्हीच त्यांचं एवढं चांगल्या प्रकारे स्वागत केलं की त्यांचीसुद्धा या कॉलेजमध्ये शिकण्याची इच्छा एकदम चांगल्या प्रकारे होईल आणि ते इथून शिकून काहीतरी पुढे भविष्यात काहीतरी घडतील असं त्यांच्यासुद्धा मनामध्ये एक जागरूकता निर्माण केली आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांनी. AI म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याचाच अर्थ आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता. AI हे खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं आम्हाला. या शिक्षक सांगतात की AIचा कुठल्या क्षेत्रात वापर होतो. कृषी क्षेत्रात वापर होतो, औद्योगिक क्षेत्रात वापर होतो आणि अन्य क्षेत्रात म्हणजे त्याचा वापर होतो. AI हे खरंच आपल्या भविष्यात खूप गरजेचं आहे, कारण की AI शिकणं हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. पुढं भविष्यात आपलं जे युग येणार आहे ते तंत्रज्ञानाचं युग येणार आहे. याच्यामुळे AI शिकणं हे खूप गरजेचं आहे आणि ते शिक्षक आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवतात. याचे सिलेबस पण आहेत, म्हणजे शिकवल्या जातात. AI सोबत आम्हाला म्हणजे इंटरॅक्टिव्ह बोर्डवर आणि म्हणजे आमच्या विषयाचे ते शिकवलं जातं विषय. त्याच्यातून आम्हाला वेगवेगळी माहिती देतात. नंतर व्याख्यान लावतात त्याच्यावर इंटरॅक्टिव्ह बोर्डवर. त्याच्यातून आम्हाला म्हणजे पूर्ण असं माहिती मिळते की पुस्तकी शिकवणं म्हणजे आपल्याला जसं की आता सर पुढे आपण पुस्तकात लक्ष देतो आणि सर पुढे शिकवतात ते फक्त झालं, पण इंटरॅक्टिव्ह बोर्डवर जसं की शिकवतात की ते पूर्ण म्हणजे आम्हाला एक लेसनच लावून देतात की त्याच्यावर पूर्ण असं माहिती सांगतात की धड्यात काय आहे, म्हणजे त्याचा सारांश काय आहे, त्याची वेगवेगळी माहिती त्याच्यातूनच ते आम्हाला देत असतात. तसं आपल्याला पुस्तकी ज्ञान म्हणजे फक्त आपण सर शिक्षक शिकवतात पुस्तकी ज्ञान पण चांगलं आहे, पण इंटरॅक्टिव्ह बोर्डवर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या याची माहिती मिळते. त्याच्यामुळं इंटरॅक्टिव्ह बोर्ड हा खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतो. माझे नाव गायत्री जयवंत गायकवाड. मी खूप लोकांकडून ऐकून आहे की ह्या विद्यालयामध्ये खूप सोयीसुविधा आहेत, इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत, सर्व विद्यार्थ्यांना समजून शिकवलं जातं, सगळं काही म्हणजे त्यांच्या सोयीनुसार शिकवलं जातं. असं सगळ्या सोयीसुविधा आहेत या महाविद्यालयामध्ये म्हणून खूप छान. जेव्हा आमचा पहिला दिवस होता तेव्हा सर्वांनी 12वीच्या विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी आमचं खूप छान स्वागत केलं, पुष्पवृष्टी केली आमच्यावरती. खूप छान वाटलं आम्हाला. खूप छान आहेत. नाही म्हणजे ऐकून तर नाही आहे मी असं पहिलीशी शाळा बघितली अशी. तिथे शिक्षक वगैरे कसे, काय वातावरण कसं आहे? खूप छान आहे, म्हणजे सगळेजण खूप मिळून मिसळून घेतात आम्हाला. छान आहेत. मार्गदर्शन चांगल्या प्रकारे? हां, खूप छान आहे. नमस्कार, मी जाधव के भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली या विद्यालयाचा प्राचार्य आहे. आज आमच्या विद्यालयाबाबतीमध्ये सांगायचं झालं तर पंढरपूर तिरे मार्गावरती, पंढरपूर सोलापूर या रोडवरती तिरे मार्गावरती ग्रामीण भागातलं हे एक नामांकित अशा प्रकारचं विद्यालय आहे. इथं एक वेगळ्या प्रकारची गुणवत्ता या विद्यालयामध्ये असल्यामुळं इथं जे प्रवेश आहेत ज्युनियर कॉलेजचे 11वीचे हे मोठ्या संख्येने होत आहेत आणि विद्यार्थी या विद्यालयाकडं गुणवत्ता असल्यामुळं किंवा विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवले गेले असल्यामुळं विद्यालयाचा ओढा या विद्यालयामध्ये आहे. यावर्षी आम्ही शासनाच्या ध्येयधोरणानुसार आणि रयत संस्थेच्या ध्येयधोरणानुसार एक नवीन उपक्रम आम्ही विद्यालयामध्ये राबवतो आहे, जो AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ग आमच्या विद्यालयामध्ये 1 जुलैपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान जे आज कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे वारं सगळीकडे जगामध्ये वाहायला लागलेलं आहे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जे उपक्रम किंवा जे उपक्रम राबवले जातात त्याची प्रभावी अंमलबजावणी आम्ही या विद्यालयामध्ये सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्याला निश्चितच त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असो किंवा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जे ज्ञान संपादन करायचं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून
ते आम्ही इथं प्रभावीपणे राबवतो आहे आणि त्यामुळंच कदाचित आमच्या विद्यालयाकडं विद्यार्थ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर विद्यार्थी यावर्षी आम्ही इयत्ता 11वीचे जे नवीन प्रवेश आमच्याकडे झालेले आहेत ते माझ्या माहितीनुसार की इतर नामांकित विद्यालये जी मोठी मोठी असतील शहरामधली त्याच्यापेक्षासुद्धा आमचं ग्रामीण भागातलं विद्यालय असूनसुद्धा अगदी प्रवेश जे आहेत ते आमचे पूर्ण क्षमतेने झालेले आहेत. आणखी विद्यार्थ्याचा ओढा आमच्याकडं आहे. आम्ही विद्यालयामध्ये डिपर सारख्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे विद्यार्थ्याच्या ज्या काही टेस्ट आहेत म्हणजे विद्यार्थी पुढं इंजिनिअरिंगला जायचं असेल किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं असेल तर त्या माध्यमातून डिपरची एक परीक्षा आहे त्याचंसुद्धा विद्यालयामध्ये आम्ही प्रभावीपणे नियोजन केलेले आहे. त्याची कारवाई चालू आहे. परवाच आम्ही आमच्या ज्युनियर कॉलेजच्या सगळ्या या बंधू भगिनीच्या सहकार्यानं आम्ही विद्यार्थ्याचं वाजत गाजत विद्यालयामध्ये अतिशय भव्य अगदी लेझिम पथक असेल किंवा हलगीच्या निनादामध्ये आम्ही विद्यार्थ्याचं अतिशय चांगल्या प्रकारे अगदी फुलांची उधळण करून आम्ही विद्यालयाचं अतिशय उत्साही वातावरणामध्ये आम्ही स्वागत केलेलं आहे आणि याचा संदेश मात्र सगळीकडं अतिशय छान प्रकारे गेलेला आहे. सगळ्या प्रकारच्या वर्तमानपत्रामधनं अगदी लोकमतसारखं नामांकित वर्तमान तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अगदी विद्यार्थी आमच्याकडं कसं आकर्षित होतील त्या दृष्टीनं आमचं विद्यालय वेगवेगळ्या प्रकारचं उपक्रम राबवत आहे आणि ह्या विद्यालयाची निकालाची परंपरा देखील ती चांगली आहे. अगदी ज्युनियर कॉलेजचे कनिष्ठ महाविद्यालयाचे निकालसुद्धा आमचे 100% आहेत.